वराह जयंतीच्या संदर्भात नितेश राणे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना एक महत्त्वाचं पत्र लिहिलं। 25 ऑगस्टला राज्यात वराह जयंती साजरी करावी अशी विनंती नितेश राणे यांनी या पत्राच्या माध्यमातून केली। राणेंच्या या मागणीनंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांची टीका देखील पाहायला मिळते। राणे आणि त्यांच्या अनुयायांना लक्ष शुभेच्छा असा टोला आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी लगावला। वराह जयंतीची सुरुवात राणेंनी स्वतःच्या घरापासून करावी असा टोला देखील अमोल मिटकरी यांनी लगावला आहे। नितेश राणे पहिल्यांदा फार योग्य पद्धतीने बोललेले आहेत। नितेश राणेंनी वराह जयंती साजरी करायचं जे म्हटलेलं आहे, खरंच आपण त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे। किंबहुना नितेश राणेंनी मला वाटते की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस वराह अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराह अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा। दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो, तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराह अवतारामध्ये वावरावं। फार चांगली गोष्ट असेल, मी त्यांचं अभिनंदन करते। त्यांनी त्याची सुरुवात पहिल्यांदा स्वतःच्याच घरापासून करावी आणि काही वराह असतील ते पकडून आणावे आणि त्याची पूजा करावी। वराह जयंती म्हणजे वराहाच्या पोस्टरची पूजा नाही, प्रत्यक्ष वराह पकडून आणायचे आणि त्यांची पूजा करायची त्यांच्या घरातच त्यांनी करावी। त्याकरता त्यांना शुभेच्छा। इथं माणसं मरत आहेत, इथं पूर आलाय, ढगफुटी झाली, शेतकऱ्यांवर दुष्काळी सावट आहे, उद्या बैलपोळा आहे, शेतकऱ्यांचा काळजातला सण आणि अनेक शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी आहे। हे राहिलं बाजूला ना, आता काहीतरी दिशाभूल करायची। वराह जयंती साजरी करताना वराहाची सुद्धा पूजा झाली पाहिजे। वराहाची जी सर्व कथा सर्वश्रुत आहे, पृथ्वी ही समुद्रामध्ये बुडालेली होती आणि ती विष्णूंनी त्या ठिकाणी वराह रूप अवतार धारण करून बाहेर काढली। असे जरी त्याचे सांकेतिक कथानक असले तरी निरुक्त नावाचा जो धर्मशास्त्रीय ग्रंथ आला आहे त्याच्यामध्ये वराह शब्दाच्या 4 व्याख्या त्या ठिकाणी आल्या आहे। जो डुक्कर जो त्या ठिकाणी मांडला जातो हा हिंदूंना जरी तो अवतार रूपामध्ये मांडला गेला असला तरी अन्य इस्लामिक धर्मियांना तो अत्यंत अपवित्र आहे असं मानलंय। त्यांचं पूजन केलं जातं, ते अत्यंत मांगलिक आणि पवित्र मानलंय, त्यामुळे पूजन करण्यास काही हरकत नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।